सरपंच म्हणून किंवा गावाला योगदान म्हणून हा जो उपक्रम राबवताय, थोडक्यात जरा सांगा बरं कशा पद्धतीने. कसं होतं की माझं गाव हे खेडगाव आहे आणि माझ्या गावातल्या ज्या महिला आहेत, काही महिला अशा आहेत की आजपर्यंत माझ्या मते हाकेच्या अंतरावर चांदवड आणि मनमाड आहे तिथपर्यंत सुद्धा जाण्याची त्यांना गरज पडली नाही. जाऊ शकत नाही अशातला भाग नाही, पण पडली नाही. पण आज ज्या उत्साहाने आनंदाने त्या इथे आल्या आहेत, जमल्या आहेत आणि त्या जात आहेत, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा एक आशीर्वाद असतो आणि तो आनंद घेण्याचा, तो आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न आहे. आणि त्या हेतूने मी त्या महिलांसाठी हा उपक्रम सुरू केलेला आहे. कारण काय होतं की सगळ्या गोष्टी फक्त पुरुषांसाठीच नसून महिलांनाही आपण त्यामध्ये घेतलं पाहिजे, महिलांनाही तो आनंद दिला पाहिजे, या उद्देशाने फक्त हे केलेलं आहे. अच्छा, याचं नियोजन कसं आहे आता? सगळं एवढा मोठा खर्च वगैरे सर्व गोष्टी काही शासकीय किंवा ग्रामपंचायतची स्कीम नाही, पण दिलेला शब्द आणि तो पाळणं, त्या पद्धतीने हा सगळा उपक्रम खिशातनं भरून. कारण काय होतं की आमच्या वडिलांनी एक शिकवलंय, तू जर 1 रुपया कमवतो तर त्यातले 25 पैसे हे परमेश्वराचे असतात, हे कधीच विसरू नको. आणि तुला शक्य होईल म्हणजे परमेश्वराच्या दानपेटीतच टाक, असं काही नाही, पण त्या 25 पैशाचा उपयोग असा सत्कारने लाव की ते परमेश्वर तिथे त्याची पूर्तता होईल. मग अशा पद्धतीने आम्ही हा सगळा खर्च, त्यामध्ये आमचे काही सदस्य इतकी चांगली मंडळी आहेत की भरभरून मला प्रत्येक गोष्टीला सहकार्य करतात. मी जेव्हाही त्यांना हाक मारतो, मी हाक मारायच्या आधी ते तयार असतात आणि ह्या सगळ्यांमुळे मला हा उपक्रम करणं सहज शक्य होत आहे. आता किती महिला जात आहे साधारणतः? सरासरी आमच्याकडे 208 आधार कार्ड कालपर्यंत बुक होते, पण 210 झाले बुक होते. आता जर वाढले असतील तर सांगता येणार नाही, पण सरासरी 225 पर्यंत आम्ही धरून चाललोय. अच्छा, किती गाड्या बनवल्या आता हे आता जाण्यासाठी? ह्या 4 गाड्या इथे बोलवलेल्या आहेत आणि या 4 गाड्यांमध्ये हा कोकणखेडे ते नगर जिल्ह्यातील देवगड, जे दत्ताचं ठाण आहे, हा प्रवास ते करणार आहेत. अच्छा अच्छा, सर्व म्हणजे हे तुम्ही स्वखर्चाने आणि महिलांसाठी एक उपक्रम तुम्ही तुमच्या पद्धतीने वैयक्तिक राबवलाय? वैयक्तिक उपक्रम राबवतोय. अच्छा, धन्यवाद सर, खूप छान उपक्रम तुम्ही राबवलाय. सर्व महिलांनी एकदा सरांसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहे. असाच तर सर्व महिलांना शुभेच्छा आहे. आनंदाने जा आणि आनंदानं परत या. धन्यवाद. मोफत देईल, कारण ही काही कुठली ग्रामपंचायतची किंवा शासकीय स्कीम नाही, पण माझ्या गावातल्या महिला, माझ्या माता भगिनी जेव्हा त्या बाहेरगावी जाणार आहेत, त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे, हा आनंद म्हणजे माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी हा आशीर्वाद आहे. आणि तो आशीर्वाद घेण्यासाठी माझ्या आईवडिलांनी जे काही माझ्यावर संस्कार केले, त्या पद्धतीने मी ते कार्य करत असतो. काय होतंय की ऋषीपंचमी हा जो आजचा दिवस आहे, तुम्ही बघताय तुमची कामाची खूप लगबग आहे. त्याच्यात होतं काय की कालच गणेशाचं आगमन झालं, गणपती स्थापना झाली आणि प्रत्येक महामंडळाच्या कमीत कमी 20 ते 25 बस या कोकणामध्ये जात असतात. मागच्या वर्षी मला खूप रस्सीखेच करावं लागली बससाठी, याही वर्षी मी बससाठी रस्सीखेच केली. बस मिळवल्या. रात्री 8, 8:30 वाजता या प्रायव्हेट गाड्यावाल्यांच्या सगळ्यांचे फक्त आशीर्वाद असले खूप आहेत मला. चला आता बसा, आता बसा. Thank you.
एकदम छान उपक्रम झालेला आहे गावासाठी. कोकणखेडे गाव, धन्यवाद. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.